हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी पूनम पवार आजची एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण स्टिच करणार आहोत वेल्वेटचं ब्लाऊज, ते पण कटोरीचं. तर याची मी पूर्ण कटिंग करून घेतलेली, जशी आपण नॉर्मली अस्तरचं ब्लाऊज कटिंग करतो कटोरीचं, त्याच पद्धतीने मी याची कटिंग करून घेतलेली. आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे, थोडंफार कतरण वगैरे असतं, ते आपल्याला लावून ठेवायचे, बाय चान्स कुठेही आपल्याला लागू शकतं. तर काय करायचं आहे, अगोदर नेहमीप्रमाणे आपल्याला मोंढ्याचं आणि कटोरीचं अस्तरही व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित एकमेकांना जोडल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे जसं आपण अस्तरचं स्टिच करतो त्याचप्रमाणे आपल्याला स्टिचिंग करायचं आहे. आता हे आहे वेल्वेटचं ब्लाऊज. तर वेल्वेटच्या ब्लाऊजचं काय असतं की जे धागे असतात ते असे थोडे धागे खूप निघत असतात त्याचे वेल्वेटचे. आणि आता अस्तर ठेवलेलं आहे आपण बॅक साईडने, तर ते असं पॉलिस्टरसारखं असं थोडं स्मूथ असल्या कारणाने त्याच्यावर अस्तर जे ते निसटतं. मग तुम्ही जर स्टिच करत असणार तर त्याला पिनअप करून घ्या आणि मग त्याला स्टिच करा, म्हणजे जेणेकरून काय आहे, फिनिशिंग जी आहे ती आपली अगदी छान आणि व्यवस्थित येणार आहे. तर दोघी कटोरींचं झाल्यानंतर मोंड्यालासुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. कट झाल्यानंतर आपल्याला मोंढा आणि कटोरी दोघी एकमेकींना जोडायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला कटोरीला नेहमीप्रमाणे टक्स टाकायचं आहे. टक्सचा खालच्या कमरेच्या साईडने आपल्याला 1.5 इंच टाकायचा आहे आणि वरून सरळ हा 2.5 इंचावर टाकायचा आहे. या पद्धतीने दोघी टक्स आपल्याला तयार करून व्यवस्थित असे पॅक करायचे. शिलाई देताना आहे ना, थोडीशी पॅकिंग शिलाई द्या, कारण की जेणेकरून हे जे आपलं वेल्वेटचं जे ब्लाऊज असतं ते ना लवकर म्हणजे शिलाईमधनं लवकर निघतं, कारण की त्याचे जे बारीक बारीक फॅब्रिक असतं ना ते निघत जातं. तुम्ही बघू शकता कुठे कुठे तुम्हाला असं बारीक बारीक दिसत असेल, कारण की ते भरपूर असं त्याच्यातलं ते फॅब्रिक निघत असतं. आता या पद्धतीने दोघी पार्ट तयार झालेले आहेत, मोंढा आणि कटोरी लावून एकमेकांना. त्यानंतर आपल्याला आता खालून आहे ना, आपल्याला ब्रेशर पट्टी अटॅच करून घ्यायची. पट्टीसुद्धा आपल्याला नेहमीप्रमाणे इनविजिबलच लावायची, जेणेकरून आपली शिलाई दिसणार नाही आणि त्याचे जे धागे आहेत ते निघणार नाहीत. आता आपण काय घरी शिवणारे असतो म्हणून आपल्याकडं ओव्हरलॉकचं मशीन नसतं, तर हे असे छोटे छोटे जे टिप्स असतात ते आपण फॉलो करून जी ब्लाऊजला आपल्याला फिनिशिंग द्यायची असते ती देऊ शकतो. तर या पद्धतीने आपल्याला शिवायचं आहे. आणि वेल्वेटचं ब्लाऊज असल्या कारणानं शिवताना खूप हार्ड जातं, कारण की कपडा खूप जाड असतो. तर कुणी त्याला अस्तर लावत नाही, कुणी अस्तर लावतं. आता हेवी साईज जर असली तर आपल्याला अस्तर हे लावावंच लागतं. लहान साईजचं जर असलं, जसं 28चं झालं, 30चं झालं, तुम्ही 32पर्यंत ठीक आहे की तुम्ही अस्तर नाही पण लावलं तर चाललं, पण त्यापुढील ब्लाऊजला तुम्हाला अस्तर लावावंच लागेल वेल्वेटच्या याला, कारण की जे धागे असतात ते खूपच निघत जातं आणि शिलाईमधनं ते लवकर खराब होत जातं. तर आपण जेव्हा वेल्वेटचं ब्लाऊज शिवतो तर आपल्याला हे थोडीशी दक्षता घ्यायची असते. तर दोघी पार्टला मी ब्रेशर पट्टी लावल्यानंतर हुक आळची पट्टी लावून घेतली. तर त्यानंतर बघू शकता तुम्ही, आता गळा आपल्याला परफेक्टली गोल हवा आहे, तर मी बरोबर गोल असा शेप देऊन घेतलेला आहे दोघी साईडने आणि त्याची कटिंग करून घेतलेली आहे. आता बघू शकता किती असं व्यवस्थित छान असा गोल गळा तयार झालेला आहे. आता त्यानंतर ही बाई होती. आता हे जे आहे ब्लाऊज जो आहे ते हेवी साईजचं आहे, म्हणजे 36 साईजचं ब्लाऊज आहे आणि दंडगीर जो आहे तो 7 आहे. तर मग बाईला मला जोड द्यावा लागणार आहे. तर मी माप घेऊन घेतला आणि बाईचा बरोबर जोड मी हा काढून घेतलेला आहे. तर अगोदर बरोबर आपल्याला बाईचा जोड हा लावून घ्यायचा आणि त्याच्यावर प्रत्येकावर एक एक दाब शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे जेणेकरून जो कपडा आहे आपला तो शिलाईमधनं निसटणार नाही. तर या पद्धतीने झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि बाही हे जोडून घ्यायचे. नेहमीप्रमाणे मधलं सेंटर काढून व्यवस्थित आपल्याला उजवी आणि डावी बाही ही तयार करून घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही बाहीला स्टिच करणार तेव्हा तुम्हाला पिनअप नक्की करायचं आहे, जेणेकरून जो अस्तर जो आहे ते फॅब्रिकवरनं सरकणार नाही आणि तुम्हाला स्टिचिंग करताना त्रास होणार नाही.
आता मी हे जे ब्लाऊज स्टिच करत आहे, आता हे अगदी सिंपल शिवलेलं आहे, पण लूक इतका छान झालेला आहे त्याचा तयार. आणि जास्त करून हे जे वेल्वेटचे ब्लाऊज असतात ते हिवाळ्यामध्ये तुम्ही घालू शकता, कारण की उन्हाळ्यामध्ये जाड असतात, तर उन्हाळ्यामध्ये खूप गरमी होऊ शकते. आता बॅक पार्ट तयार करायचा आहे, तर गळा रुंदी घेतलेली आहे मी 2.25 इंच आणि गळा लांबी घेतली 11 इंच आणि खालून जो रुंदी गळ्याची जी खालची रुंदी होती कमरेकडची ती 2.25 इंचावर ठेवलेली होती. तर या पद्धतीने असं आपल्याला गोल गळा ड्रॉ करून कट करायचं आहे आणि सरळ फॅब्रिकवर आपल्याला अस्तर ठेवून व्यवस्थित असं कमरेच्या साईडला आणि गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा गळा पलटून घ्यायचा आहे. तुम्ही वेगवेगळे साईजचं म्हणजे वेगवेगळी डिझाईनसुद्धा तुम्ही स्टिच करू शकता, पण मला सिंपल आणि छान लूक द्यायचं होतं म्हणून मी गोलच गळा टाकलेला आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकता. आणि काय होतं, हे जे फॅब्रिक जे होतं ते लहान होतं, फक्त 80 सेंटीमीटर होतं. त्यामुळे थोडंसं म्हणजे मला कपडा आहे ना व्यवस्थित कट करावा लागला, कारण की छाती ही 36ची होती, कमर ही 35ची होती. तर यामुळे तुम्ही बघितलं होतं की मी बाहीला याला जोड दिलेला आहे. बाहीला जोड दिला तर चालतं, पण बाकी पार्ट्सला कुठेही आपल्याला जोड नको पाहिजे, कारण की ते लवकर उसळतं. आता बघा, जसे नेहमीप्रमाणे आपण टक्स देतो त्या पद्धतीने मी टक्स देऊन घेतलेला आहे. मी टक्स नेहमी याच पद्धतीने देते, कितीही घाई असली तरी पण मी टक्स याच पद्धतीने देते, कारण की टक्सचं जे माप आहे ते चुकत नाही, जेणेकरून जी बॅक साईडची फिनिशिंग असते ती व्यवस्थित येते आणि मागच्या साईडने जे ब्लाऊज उचकतं आपलं ते उचकत नाही. व्यवस्थित कमरेला फिटिंग अशी छान येते. त्यानंतर मी लेस लावून घेतली. लेस लावल्यानंतर त्याला मी दोघी साईडनं पॅक करून घेतलं. आता जे फ्रंटचा जो होता पार्ट त्याला आपण आता पट्टी लावून घेणार, गळपट्टी लावून घ्यायची. मी पायपिंग लावणार नाही आहे, मी फक्त डायरेक्टली दाबटीप टाकून त्याला पट्टी लावून घेते. तर दोघी गळे या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे व्यवस्थित असे. त्यानंतर बॅक साईडचा पार्ट म्हणजे पाठीचा भाग आणि पुढचे मोंडे दोघे आपल्याला जोडून घ्यायचे. जोडताना बघू शकता अशी तिरकस आपल्याला शोल्डर जोडायचं आहे. आता तिरकस का जोडायचं आहे, आता गळा आपला डीप आहे बरोबर ना, तर गळा डीप असल्या कारणाने आपण जर सरळ शिलाई टाकली तर आपला जो गळा आहे तो उतरतो, 100 म्हणजे 100% तो उतरतोच. तर तुम्ही असं आहे क्रॉसमध्ये शिलाई जर लावली तर तुमचा हा गळा उतरणार नाही, तुमचा कितीही डीप असू द्या. तर त्यानंतर बघू शकता आपल्याला आता फिटिंग चेक करायची. म्हणजे फिटिंग कशी, आता हे दोघी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टला व्यवस्थित ठेवायचं आहे. जे एक्स्ट्रा मार्जिन आहे फिटिंगच्या साईडचं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण बाही जॉईंट करतो तर खालीवर मार्क होत म्हणजे खालीवर आपला होत नाही, किंवा कुणाकुणाचं पुढचा जो मोंड्याचा भाग आहे तो जास्त होतो किंवा पाठीचा जो भाग आहे तो जास्त होतो, ते होत नाही. तर ही आपली फिटिंग करताना ही मेन आपल्याला दक्षता घेऊन व्यवस्थित फिटिंग करायची असते. त्यानंतर बघू शकता मी असं व्यवस्थित आता टिप टाकून घेतलेली आहे. बाही जी आहे ती जॉईंट करून घेतलेली आहे. तर दोघी बाही जॉईंट झाल्यानंतर आपल्याला बरोबर त्यांना कवर शिलाई द्यायची. मी पहिलेच सांगितलं होतं की आपण घरगुती स्टिचिंग करणारे असतो, तर आपल्याजवळ ओव्हरलॉकचं मशीन हे नसतं, म्हणून त्याकरता या छोट्या छोट्या गोष्टी जितकं आपल्याला कव्हर करता आलं तितकं आपण कव्हर करत जायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला असं कवरिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. ही जी शिलाई दिली ना कवर शिलाई, ब्लाऊजलासुद्धा छान अशी फिनिशिंग दिसते. आणि आपलं हे वेल्वेटचं ब्लाऊज ना जसं जसं आपण शिवत जातो, जिथं जो कपडा असा जॉईंट होत जातो तो जो भाग आहे ना तो अगदी जाड होत जातो, म्हणून थोडंसं सुईची पण दक्षता घ्यायची. आणि जे टिकली वर्कचं जे वेल्वेटचं ब्लाऊज असतं ना, जेव्हा तुम्ही त्या ब्लाऊजची फिटिंग करता तर प्लीज जिथं फिटिंगची साईड आहे तिथलं वर्क हे काढून टाकायचं असतं. आता फिटिंग करायचं आहे, तर फिटिंग करताना मी पूर्ण कमरेचं माप घेतलं. तर कमरेचं माप हे कमर आहे 35 इंच, तर ते येत होतं 40 इंच, म्हणजे 5 इंच जास्त होत. तर बरोबर अशी फिटिंग करून घ्यायची आपल्याला. तर तेवढं आपल्याला अर्ध करायचं आहे आणि ती फिटिंगची लाईन ओढून घ्यायची आहे. दंडघेर होता 7 आणि जो मोंढ्याला होता, मोंढा जो होता तो 8.5 होता. तर या पद्धतीने मी मार्किंग करून बघू शकता अगदी सरळ अशी टीप आलेली आपलीवाली. या पद्धतीने आपल्याला अशी स्टिचिंग करून घ्यायची आणि ही फिटिंग या पद्धतीने करून घ्यायची.
तर बघू शकता पूर्ण आपली फिटिंग झालेली आणि जॉईंट पण अगदी समोरासमोर आलं आहे. बघू शकता तुम्ही लुक किती छान आला आहे. कुठेही कपडा गोळा झालेला नाही किंवा गोळ पडलेला नाही, कुठेही चून पडलेली नाही. म्हणजे आपण जेव्हा ह्या अशा काही पहिल्यांदा शिवत असला किंवा तुम्ही शिवत असले ते लक्ष द्यायचं आहे की आता जर ते कपडा जर निसटत असेल तर तुम्ही त्याला नक्की पिनअप करून घ्यायचे, म्हणजे फिनिशिंग ही आपली खूप छान येते. बघू शकता बॅक साईडने गळा पण सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. आणि एक आहे की या गळ्याला मी दोरी लावलेली नाही आहे. तर दोरी लावली नाही तरी पण हा गळा आहे ना शोल्डरहून खाली उतरणार नाही, कारण की हे माझं कायमचं कस्टमर आहे. त्यांचे गळे डीपच असतात पण त्यांना दोरी लावलेली नसते आणि ते शोल्डरहूनही उतरत नाही. तर बघू शकता आजचा ब्लाऊज किती छान आणि सुंदर झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा ब्लाऊज नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही इतरांनासुद्धा शेअर करा आणि काही जर माहिती हवी असली तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. चला भेटूया आपण पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.